मला फक्त एकाच गोष्टीचं भीती वाटते पत्रकारितेमध्ये की पत्रकारांची आतली जाणीवा मेलेली नाही आहेत, पण सरकार तुम्हाला किंमत देत नाही, ही मला असं वाटतं अत्यंत भयानक गोष्ट आहे. तुम्ही कितीही लिहा, तुम्ही कितीही गोष्टी मांडा, तुम्ही कितीही गोष्टी दाखवा, आम्हाला तुमच्या बोलण्याने आणि लिहिण्याने आम्हाला काही फरक पडत नाही. मला असं वाटतं की ही विचार करण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पत्रकार एका पोटतिडकीने लिहित असतात, परंतु त्याचबरोबर आत्ताची जी परिस्थिती, मी त्या दिवशीच्या माझ्या भाषणामध्ये मी सांगितलं, मी मध्यंतरी नागपूरला गेलो होतो, अधिवेशनामध्ये चुकून गेलो होतो. मला अनेक काही जुने पत्रकार मला भेटले आणि ते पत्रकार भेटल्यावरती मी त्यांना विचारलं, म्हटलं काय सध्या कुठे आहात. माझा विचारण्याचा उद्देश असा होता की वर्तमानपत्र का चॅनल. तर त्यांनी सांगितलं नाही, या मंत्र्याकडे असतो. दुसरा भेटला, त्यांनी पण मला तेच सांगितलं. तिसरा भेटला मला, त्यांनी पण तेच सांगितलं मला. आणि चांगले चांगले पत्रकार मंत्र्यांकडे कामं करतायत. आणि जर समजा अशा प्रकारे जर समजा राज्यकर्त्यांना, मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना जर समजा वाटलं की आम्ही तुम्हाला कसेही शरण आणू शकतो आणि तुम्हाला कधीही विकत घेऊ शकतो, ही मला असं वाटतं जी भावना निर्माण झालेली आहे, ही जोपर्यंत मरत नाही, त्यांना भीती वाटत नाही तुमची, तोपर्यंत काही होणार नाही. हा सगळा पोकळ आशावाद आहे. तुम्ही लिहित राहाल, तुम्ही बोलत राहाल, सगळ्या गोष्टी होत राहतील, परंतु त्यांना जर ह्या गोष्टींची, ह्यांच्या लिहिण्याने आणि बोलण्याने ना आमची सत्ता जाते ना आमची सत्ता येते, असा जर समज झाला असेल तर तो घालवणं हे मला असं वाटतं सर्व पत्रकारांचं एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी.